Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.5 चा क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 सॉल्व करणार आहोत. सो प्रॅक्टिस सेट 3.5 चा क्वेश्चन नंबर 4 आहे. फॉर द पॉलिनोमियल mx² - 2x + 3 if p of -1 = 7 then find m. सो ह्या पॉलिनोमियल मध्ये आपल्याला p of -1 ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो आपल्याला याच्यात काय करायचं आहे, x = -1 पुट करायचं आहे. सो आधी आपण इक्वेशन लिहून घेऊ. p of x = mx² - 2x + 3. p of -1 काढायचं आहे आपल्याला, बरोबर. सो x च्या जागी आपण काय पुट करणार मग, -1. p of -1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 7. -1 चा स्क्वेअर होतो 1. मायनस आणि मायनस इथं होतं प्लस आणि 2 × 1 जर केलं तर इथं येणार आहे आन्सर 2. सो नेक्स्ट स्टेप मध्ये हा 7 असाच लिहिला. m × 1 केलं तर काय येणार, m. 2 + 3 आन्सर येतं 5. आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची म्हणून आपण काय करणार, हा +5 ह्या साईडला पाठवू. सो तो होणार -5 आणि 7 - 5 केलं तर 2 आन्सर येतं. सो ह्या क्वेश्चन मध्ये m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, जी आपल्याला मिळाली आहे 2. प्रॅक्टिस सेट 3.5 चा क्वेश्चन नंबर 5. डिवाइड द फर्स्ट पॉलिनोमियल बाय सेकंड पॉलिनोमियल अँड फाइंड द रिमाइंडर युजिंग रिमाइंडर थेरम. सो क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2 पॉलिनोमियल दिले आहे. हा फर्स्ट पॉलिनोमियल आहे आणि हा सेकंड पॉलिनोमियल आहे. आपल्याला यांना डिवाइड करायचं आहे आणि रिमाइंडर फाइंड आउट करायचं आहे. रिमाइंडर फाइंड आउट करण्यासाठी एक रिमाइंडर मेथड असते, जी आपण याच्या आधी बघितलेली आहे. ठीक आहे. सो या मेथडने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. सो या मेथडचे 2 स्टेप असतात. सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू शोधायची असते आणि ती व्हॅल्यू या सेकंड पॉलिनोमियलने शोधायची. सो ह्या सेकंड पॉलिनोमियलला जेव्हा आपण =0 करू तेव्हा आपल्याला x = काय मिळणार मग, -1. ह्या -1 ला आपण स्टेप 2 मध्ये यूज करणार. सो पुट द व्हॅल्यू ऑफ x = -1. ही व्हॅल्यू आपण ह्या फर्स्ट पॉलिनोमियल मध्ये पुट करू. सो p of x = आलं x² - 7x + 9. x ची व्हॅल्यू आहे -1. -1 चा स्क्वेअर होतो 1 आणि इथं मायनस आणि मायनस काय होणार, प्लस. 7 × 1 केलं तर आन्सर येतं 7. 7 + 1 होणार आहे 8 आणि 8 + 9 येतं 17. सो आपण इथं काय लिहिणार मग, p of -1 ची व्हॅल्यू आली आहे 17 आणि हा आहे आपला रिमाइंडर. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं होतं. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन नंबर 5 चा जो फर्स्ट क्वेश्चन होता तो सॉल्व केलेला आहे. क्वेश्चन नंबर 6. इफ द पॉलिनोमियल y³ - 5y² + 7y + m is divided by y + 2 and the remainder is 50, find the value of m. सो हा क्वेश्चन सुद्धा रिमाइंडर थेरमचा आहे, पण याच्यामध्ये आपल्याला रिमाइंडर दिलेला आहे आणि m ची व्हॅल्यू शोधायची आहे. सो रिमाइंडर थेरम मध्ये स्टेप नंबर 1 असतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ y आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हा जो दुसरा पॉलिनोमियल आहे याला =0 करायचं. सो याच्यावरून आपल्याला मिळेल y = -2. सो आता y ची व्हॅल्यू आली. ही व्हॅल्यू आपण सेकंड स्टेप मध्ये यूज करणार. पुट द व्हॅल्यू ऑफ y = -2
आणि ही व्हॅल्यू आपण या फर्स्ट पॉलिनॉमियलमध्ये टाकू. सो इथं मी आधी लिहून घेते पी ऑफ वाय इक्वल टू वाय क्यूब मायनस 5y स्क्वेअर प्लस 7y प्लस m. सो वायच्या जागी आपल्याला काय पुट करायचं आहे, -2. ओके. सो नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला दिलं होतं की रिमाइंडर इक्वल टू 50m. रिमाइंडर 50 म्हणजेच काय, ही पी ऑफ -2 ची व्हॅल्यू काय आहे, 50. सो आता -2 चा क्यूब होतो -8, -5 आला, -2 चा स्क्वेअर होतो 4, प्लस 7 मध्ये जेव्हा -2 आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा त्याचं आन्सर येतं -14. सो हा 50 आपण असाच राहू दिला आणि इथं 4 मल्टिप्लाइड बाय 5 केलं. सो आपल्याला मिळालं -20 आणि प्लस मायनस साईन नेहमी येते मायनस. सो हा 50 असाच इथं आला. इथं -8 आणि -20 जर केलं तर आन्सर येणार आहे -28 -14 प्लस m. हे आपण आता नेक्स्ट पेजवर लिहून घेऊ, म्हणजे याच्या पुढचं जे पण कॅल्क्युलेशन असेल ते आपल्याला इथं करायला इझी होणार. सो इथं काय होतं, -28 -14 प्लस m. सो 50 तर तसाच लिहिला, -28 आणि -14 होतं -42 प्लस m तसाच आला. आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आहे. सो आपण काय करणार, ह्या -42 ला आपण ह्या साईडला लिहू. सो इथं येणार 50 प्लस 42 इक्वल टू m आणि 50 प्लस 42 चा आन्सर येतं 92. सो आपल्याला m ची व्हॅल्यू काय मिळाली, 92. हे आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं होतं. सो क्वेश्चन काय होता, आपल्याकडे हे सगळ्या इन्फॉर्मेशन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. सो आपण रिमाइंडर थेरम लावला आणि त्याच्यावरून आपल्याला m ची व्हॅल्यू 92 मिळाली आहे. सो आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.5 चा क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 सॉल्व्ह केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा.